तर सॉलिडवर्कच्या आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे वेलमेड डिझाईन. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट मी टॉप प्लेन घेतो, त्यानंतर स्केच, त्यानंतर मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो, त्यानंतर त्याला डायमेन्शनिंग करतो. (400 by 400) ओके. त्यानंतर एक्झिट स्केच, ओके. त्यानंतर मी 3D स्केच घेतो, त्यानंतर लाईन, चार लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर मी काय करेन, ह्या चार लाईन ज्या आहेत त्या इक्वल करेन. सिलेक्ट ऑल and make equal. ओके. त्यानंतर मी त्यांना डायमेन्शन देईन 250 mm. ओके. त्यानंतर एक्झिट स्केच. त्यानंतर मी पहिली कमांड घेतो स्ट्रक्चरल मेंबर. ओके. नंतर मी एक स्ट्रक्चर तयार करतो. त्यानंतर इथे जे सेटिंग आहे स्टँडर्ड मध्ये मी आयसो ठेवतोय. त्यानंतर कॉन्फिगर प्रोफाइल मध्ये मी इथून स्क्वेअर ट्यूब घेतले आणि इथून साइज मी 20x2 अशी ठेवतोय. मी पहिला ग्रुप फॉर्म करतोय. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर मी लगेच दुसरा ग्रुप तयार करून घेतो, न्यू ग्रुप. ओके. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर आपण प्रोफाइल लोकेट करूया. आता इथे जे अँगलची पोझिशन दिसते तुम्हाला स्क्वेअर ट्यूबची, ती वर खाली झालेली दिसते. तर आपण प्रोफाइल पहिला लोकेट करून घेऊया. त्यासाठी इथे मी लोकेट प्रोफाइल वरती क्लिक करेन. ओके. आणि अप्पर पॉइंट सिलेक्ट करेन. ओके. ओके काय, ठीक आहे. थोडंच आपण मॉडिफिकेशन करूया याच्यामध्येच. ठीक आहे. अशा प्रकारे पण थोडंफार मॉडिफिकेशन करून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपण बघूया. ती आहे म्हणजे ट्रिम आणि एक्सटेंड. ही कशी काम करते आता बघूया. तर त्यासाठी मी थोडंसं स्केच मध्ये मॉडिफिकेशन्स करेन.
हे पहिलं स्केच होतं आपलं. ओके, त्यानंतर एक्झिट स्केच. ओके, मी अनेक ग्रुप फॉर्म करतो आता इथे. स्ट्रक्चरल मेंबर, त्यानंतर ही एक लाईन, ग्रुप साईज ती सेमच ठेवतो आणि ही एक लाईन. ओके, पुन्हा आता इथून आपण प्रोफाईल लोकेट करूया. लोकेट प्रोफाईल आणि आपण ही देऊया. ओके, इथून ओके. तर आता मी काय करेन, स्केच इथे हाईड करतो थोड्या वेळासाठी. आपण याचं सेक्शन व्ह्यू घेऊया. टॉप व्ह्यूनी सेक्शन, इथून मी टॉप प्लेन घेतो, थोडंसं खाली ड्रॅग करतो आणि इथून ओके. तर इथं तुम्हाला दिसून येईल मी जे मध्ये ज्या दोन स्ट्रक्चर तयार केलेले, हे आणि हे, ह्याचे जे पाईप्स आहेत त्याच्यामध्ये मर्ज झालेले आहेत. तर ते आपल्याला जितक्या या पाईपमध्ये मर्ज झाले इतका पोर्शन आपल्याला ट्रिम करायचा असेल तर आपण ट्रिम कमांड इथून घेऊ शकतो. ट्रिम कमांड यूज करून आपण हा पोर्शन यातून काढू शकतो. तर ते कसं बघा, इथून ट्रिम कमांड घेतली, त्यानंतर ते विचारतं कोणत्या बॉडीज ट्रिम करायच्या आहेत. ओके, तर मी ह्या दोन बॉडीज देईन आणि त्यानंतर विचारतं कोणत्या बॉडीतून करायच्या, तर मला ह्या दोन बॉडीतून करायचे. ओके, आणि इथून मी ओके करेन. तर इथं तुम्ही बघू शकता इथून हा पोर्शन ट्रिम झालेला आहे. ओके, आणि इथून परत मी सेक्शन व्ह्यू क्लोज करतो. तर अशा प्रकारे आपण ट्रिमचा यूज करतो वेल्ड मेथमध्ये. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपण जी बघणार आहे ती म्हणजे एंड कॅप. पण एंड कॅप्स कसे बसवतो. ओके, एंड कॅप घेतली, त्यानंतर आपल्याला आता हे जे चॅनल आहे ट्यूबचा, आपण इथं जे पोर्शन आहे तो आपल्याला फिल करायचा, क्लोज करायचा. तर मी काय करणार, हा सरफेस सिलेक्ट करणार. ओके, सरफेस सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉर्नर ट्रीटमेंटमध्ये आपण हा बॉक्स चेक करायचा आणि फिलेट म्हणायचे. फिलेट ऑप्शन ऑन ठेवूया. तुम्ही इथे चांपर सुद्धा ठेवू शकता तुमच्या रिक्वायरमेंट. मी इथे फिलेट ठेवतो बाय डिफॉल्ट. ओके, अशा प्रकारे मी इथून ओके करून बघतो. ओके, तर अशा प्रकारे आपण एंड कॅप सुद्धा बसवू शकतो. एंड कॅपची थिकनेस मी थोडीशी कमी करतो. ओके. ओके, अशा प्रकारे मी ह्याच एंड कॅप सगळ्या फेसेसवर प्लेस करतो. एंड कॅप एडिट, मला ह्या फेसवरती पण हवे, त्यानंतर ह्या फेसवरती पण हवे, त्यानंतर ह्या फेसवरती सुद्धा हवे. ओके, तर अशा प्रकारे आपण एंड कॅपचा यूज करतो. झूम फिट.
त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे आपली ती म्हणजे गसेट. ओके, गसेट कमांड मी घेतली. त्यानंतर आपल्याला त्याला दोन फेसेस डिफाईन करायला लागतात. आता मी ह्याच्यामध्ये मी हा फेस एक देतो आणि हा फेस एक देतो. ओके, आणि इथून मी त्याचा डायमेन्शन डिफाईन करतो 50 आणि इथून 50 डिवाइड 50. तर अशा प्रकारे आपण गसेटचा यूज करतो. ओके, हे एक सपोर्टिव्ह पार्ट म्हणून काम करतो गसेट. ओके, जम्प इट आयसोमेट्रिक. त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आपण जे बघणार आहे ते वेल्ड बीड. ओके, ती कशी काम करते बघूया. त्यासाठी मी काय करेन, हा व्ह्यू क्लोज करतो. मॉडेल ओके, न्यू ड्रॉइंग मी ड्रॉ करतो. हा एक सर्कल ड्रॉ केला. फीचर एक्सट्रूड, ओके. त्यानंतर अजून एक जॉमेट्री ड्रॉ करतो. एक्सट्रूड 150 ठेवतो आणि ओके म्हणतो. ओके, तर आता माझ्या ज्या बॉटम पोर्शनला जर मला वेल्ड करायचं असेल तर मी काय करणार, वेल्ड बीड मध्ये जाणार आणि त्यानंतर मी इथून काय करेन, हा ऑप्शन सिलेक्ट करणार वेल्ड पाथ. ओके, आणि मी त्यानंतर हा बॉटमचा एज सिलेक्ट केली. त्यानंतर मी इथं रेडियस इथून वाढवू शकतो 4 mm. ओके, आणि इथून मी ओके म्हणतो. ऍक्च्युअल मध्ये इथं वेल्डिंग अप्लाय झालेलं आहे पण इथं दिसत नाही आहे. ते विजिबल करण्यासाठी आपण काय करतो, इथून जायचं, व्ह्यूज मध्ये जायचं आणि इथून व्ह्यू वेल्ड बीड्स म्हणून एक ऑप्शन आहे तो ऑन करायचा. तर इथं आपल्याला दिसून जाईल की वेल्ड झालेला पोर्शन आपल्याला इथं दिसून येईल. ओके, तर अशा प्रकारे आपण वेल्ड मेटचा यूज करतो. ओके, आजच्या सेशन साठी इतकेच बघतोय. नेक्स्ट पोर्शन जो आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. थँक्यू.